पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। कुमटा नाका परिसरातील स्वागतनगर रोडवर मंडपासमोरील स्वागत कमानीवर झेंडा लावताना विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली। केतन रमेश पाटोळे, वय वर्ष 24, राहणार भारतनगर, कुमटा नाका, सोलापूर असं मृत तरुणाचं नाव आहे। यशवंत सोसायटी स्वागतनगर रस्त्यावर येथील गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त मंडप उभारण्यात आला होता। मंडपासमोर स्वागत कमान ही उभारण्यात आली होती। या कमानीवर झेंडा लावण्यासाठी केतन वर चढला होता। झेंड्यासाठी वापरण्यात आलेल्या कापडाला स्टीलचा पाईप जोडलेला होता। सुमारे 20 ते 25 फूट उंच असलेल्या या कमानीच्या बाजूलाच विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार होती। झेंड्याच्या स्टील पाईपचा त्या तारेला स्पर्श झाल्यानं केतनला विजेचा जोरदार धक्का बसला। धक्का बसताच केतन सुमारे 20 फूट उंचीवरून कमानीतच खाली कोसळला। ही बाब त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच त्यानं तातडीनं मंडळाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली। दरम्यान उमेश पाटोळे यांनी केतन याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं। केतनच्या पश्चात आई असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच त्याचे मित्र व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।